2 3. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आपण निघतोय आता भिवंडीसाठी. गाडीचं थोडंसं मला मेंटेनन्स करायचं आहे. ऍक्च्युली मी बाहेर लॉंग ट्रिप आता प्लॅन करतोय. कार मध्ये रोड ट्रिप आहे आपली. त्यासाठी मला थोडंसं गाडीचं मेंटेनन्स करायचं आहे. गाडीचं मेंटेनन्स अशी काही गरज नाही, कारण की गाडी व्यवस्थित आहे. आत्ताच सर्व्हिस केलेली आहे. पण 2 ते 3 दिवसात मी निघतोय, त्यामुळे एकदा मेकॅनिकला दाखवून देतो. काही प्रॉब्लेम नसेल तर ते आत्ता सॉर्ट होतील, म्हणजे आपल्याला ऑन द वे काही प्रॉब्लेम येणार नाही. आत्ता मी निघालोय जस्ट दुपारचे 4 संध्याकाळचे 4 वाजलेत. मला दिवसभर काम होतं, त्यामुळे जे जमलं नाही. पण दिवस कमी राहिलेत म्हणून मी आजचं काम उद्यावर टाकलं तर कदाचित उद्या दुसरं काम येऊ शकतं. आणि आपलं पिकअप जी आहे ती सध्या बँगलोरला गेली आहे. बँगलोरवरून ती आज भरेल आणि ती परवापर्यंत घरी येईल. सध्या मी आता हे काम करतो आणि तुम्हाला आज सगळं मी गाडीचं सर्व्हिसिंग काय करायची किंवा लॉंग रूटला जाताना काय काय गोष्टी चेक करायच्या, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा. भिवंडीला पोहोचत आलेलो आहे मी. तुम्ही आता आतमधला रस्ता आहे भिवंडीचा. मेन रोड मी सोडलेला आहे. आजूबाजूला बघाल तर सगळ्या कंपनीज आहेत, ट्रान्सपोर्टवाले आहेत. तर इकडे बऱ्याच गाड्या भरल्या जातात. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे गाड्या येतात. हे बघू शकता, इथे मेंटेनन्स वगैरे हे सगळं होतंय. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. इथे गाड्या येऊन उभ्या राहतात आणि मग इथले ट्रान्सपोर्टर आहेत, ते आपल्याला त्यांना गाड्या भरून देतात. तर ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये जर कोणी असेल तर याला वडपे नाका म्हणतात. वडपे नाक्याला आल्यानंतर तुम्हाला इथे हे ट्रान्सपोर्टर वगैरे मिळतील. ज्या ट्रान्सपोर्टरकडे तुम्ही तुमची गाडी उभी करून नंबर लावायचा आणि मग ते तुम्हाला तुमच्या गाडीला सुटेबल असा माल जो असेल तो तुम्हाला भरून द्यायला मदत करतात. आणि ते कमिशन बेसिसवर असतात. जस्ट इकडे पोहोचलेलो आहे. आता गाडीचं आपलं काम चालू होणार आहे. आपण आता जे काम करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. आपलं बरंचसं काम झालेलं आहे. मी ऑइल चेंज केलेलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण एक शेवटचं आपल्याला पूर्ण टेस्ट करायची गाडीची, ही गाडी ओके आहे का, त्याप्रमाणे आपण सगळं बघणार आहोत. मी तुम्हाला दाखवेल जे काय होणार आहे. आणि मी तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती पण देणार आहे की मी कुठल्या कुठल्या गोष्टींचे काळजी घेतोय, की जेणेकरून माझ्या लॉंग ट्रिपमध्ये मला काही फेल्युअर नको यायला. तर मग आता गाडी लावल्यानंतर ते एकदा चेक करतील. आणि मला असा डाऊट आहे की स्टेअरिंग रॅकमध्ये थोडासा इश्यू आहे, आवाज येतोय. तर मी ज्या ठिकाणी चाललोय तिकडे थोडंसं ॲडव्हेंचरस आपली ट्रिप असणार आहे. तर त्यामुळे मला हे बुशिंग वगैरे सगळे बघून घ्यायला लागतील. ते जसं काय होतंय ते तुम्हाला मी कळवेलच. पण आता सध्या ते येत आहेत. आल्यानंतर ते ट्रायल घेतील आणि एक ट्रायल घेतल्यानंतर आपल्या मेकॅनिकला कळतं की गाडीत काय प्रॉब्लेम आहे. मी खूप वर्षांपासून यांच्याकडे येतोय. जवळपास आमची पहिली गाडी होती 2007-08ला. तेव्हापासून आम्ही इथे येतोय आणि आमच्या सगळ्या गाड्या इथेच काम करतो मी, कारण की इथे पार्ट्स पण अवेलेबल असतात आणि खूप एक्सपिरियन्स माणूस आहे. तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला नंतर दाखवेलच. तर ते एक ट्रायलमध्ये तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सांगून देतील गाडीचे. चला तर मग बघूयात आपल्या गाडीत काय प्रॉब्लेम आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या गाडीचं काम करूयात. स्टेअरिंग रॅक घेतलेला आहे आपण नवीनच. ॲक्च्युली तो बनवून मिळतो आपल्याला, पण बनवल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात. काही दिवसांनी तो खराब होतो, 6-8 महिने चालतो. त्यामुळे नवीनच स्टेअरिंग रॅक टाकतो आहे आपण. आणि एक कैची म्हणतात त्याला ते लॉक असतो, काय म्हणतात ब्रॅकेट असतो, तो ब्रॅकेट पण आपण घेतलेला आहे. आता बघू अजून काय खर्च होतो आहे. मला वाटत नाही याच्या पुढे काय जाईल. ॲक्च्युली मला ऑप्शन होतं 2-1 हजार रुपयात माझं होण्यासारखं होतं, पण 4-5 महिन्यात परत मला खर्च लागला असता. म्हणून मग नवीनच घेऊन टाकलं. म्हणजे 4-5 वर्ष आता मला टेन्शन नाही. स्टेअरिंग रॅक आपलं व्यवस्थित आहे. हे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. रस्त्यातले खड्डे बरेच असल्यामुळे आपल्याला गाडी खड्ड्यात आपटली का हे सगळे गोष्टी होतातच. बघू शकता मिरवणूक चाललेली आहे. मिरवणूक चाललेली, विसर्जन आहे गणपतीचं.
गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे. आता इथून मला अलाइनमेंट करायची आहे. त्या अलाइनमेंटसाठी मी आता कल्याणला जाणार आहे. कल्याणला माझा एक ठरलेला अलाइनमेंटवाला आहे, त्यांच्याकडेच केल्यानंतर मला ते अलाइनमेंट परफेक्ट झाल्यासारखी वाटते. तर त्यामुळे इथल्या झाल्यानंतर आता मी तिकडे निघतो आहे. इथलं काम लवकरात लवकर त्यांनी आटपलं. मला पण जायची घाई आहे. सगळे लोक एकत्र येऊन सगळ्यांनी पटवट काम आवडलं. आता इथून जातो आणि अलाइनमेंट करतो. अलाइनमेंट झाल्यानंतर पुढे काय दाखवतो मला. गाडीचं काम झालेलं आहे. आपण आता निघालो आहोत अलाइनमेंट करण्यासाठी. आता आपण भिवंडीत आहोत आणि आता आपण कल्याणला चाललो आहेत अलाइनमेंट करायला. अलाइनमेंट केल्यानंतर आपण आपलं काम ऑलमोस्ट डन आहे. व परत एकदा गाडी चेक केली तर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. जेवढं काही होतं तेवढं मी करून घेतलं. एवढ्या मोठ्या म्हणजे एवढी मोठी गोष्ट नव्हती. केलं नसतं तरी गाडी जाऊन आली असती. थोडे बुश वगैरे खराब झालेले ते केलं असतं ना 2 ते 3 हजार रुपयात काम झालं असतं. पण ही आपली गाडी आहे, स्वतःची गाडी आहे, त्यामुळे तिची काळजी करणं पण आपली जिम्मेदारी आहे. त्यामुळे मी लगेचच चेंज करून टाकलं आणि जाऊन आल्यानंतर गाडी आपल्याला व्यवस्थितच पाहिजे. मला अजून गाडीमध्ये थोडेसे मॉडिफिकेशन्स करायचे आहेत. मला बंपर चेंज करायचा आहे. बंपर कलर वगैरे मारलेला आहे, तर ते सगळं चेंज करायचं आहे. तर मी आल्यानंतर करेल, कारण की ट्रिप वरून आल्यानंतर काय नुकसान असेल त्या सगळ्या गोष्टी एकत्र होतील. आता मग चला निघूयात. आणि आता आपण तुम्ही बघू शकता आपण आता आहोत भिवंडीच्या ब्रिजवर. गाडी अलाइनमेंट करायला आलेलो आहेत आपण. इथे आपलं नेहमीचं दुकान आहे खूप वर्षांपासून. हे विजय भाऊ आहेत आपले, जे एकदम खूप वर्षांपासून आपल्यासोबत आहेत. त्यांचे भाऊ होते सुभाष भाऊ. त्यांनी हे सुरुवात केलेलं आधी. इथे खडकपाडा कल्याणला आपण आहोत. डॉक्टर साहेब आलेले आहेत आपल्याला भेटायला. त्यांच्याबरोबर आपण ते पण एक ट्रिपला चालले आहेत. त्यांच्याबरोबर आपण जाऊन त्यांच्या गाडीचं थोडं काम करायचं आहे. तर आपलं झाल्यानंतर आपण येऊ आणि गाडी घेऊन जाऊ. तोपर्यंत हे करून ठेवतील सगळं. चला तर मग भेटूयात. या गाडीचं काय काम आहे ते बघूयात आणि मग मी तुम्हाला जसं काय असेल ते पुढे दाखवेलच. आता इथे आलेलो आहे. तर बघू शकता आपण टॉप रॅक लावतोय. टॉप रॅक लावण्यासाठी आधी आपण टॉप रॅक लावणार आहेत आणि त्यावर टॉप बॉक्स लागणार आहे. आपला टॉप बॉक्स चॉईस करतायत डॉक्टर साहेब. आणि त्यानंतर आपण टॉप रॅक लावणार आहोत. टॉप रॅक लावण्यासाठी आपण बायकर्स गॅलरी म्हणून एक डोंबिवलीमध्ये आहे, तर तिथे आपण येतोय. आणि तुम्ही बघू शकता इथे फिटिंग चालू आहे गाडीची. हा टॉप बॉक्स आपण फिक्स केला आहे. तर आपण हा लावणार आहोत. आता टॉप रॅक लावल्यानंतर याच्यावरती आपण टॉप बॉक्स लावणार आहेत. बघू शकता क्वालिटी. आपल्यामध्ये जो ASG येतो ASGमध्येच हा आहे, फक्त ब्रँडिंग थोडीशी चेंज आहे. JDR काहीतरी ब्रँडिंग आहे. सेम प्रोडक्ट आहे. जसं तुम्ही हा बघू शकता याच्यामध्ये पण